मैत्रिणींनो, आज मी बनवलेला आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत असा वाटाण्याचा नाश्ता। तर हा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे। तर कुरकुरीत होण्यासाठी मी यामध्ये कोणते सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठी रेसिपी 0.5 या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत फ्रेश अशा ताज्या मटारचा चटपटीत नाश्ता। तर त्यासाठी इथं मी ओल्या शेंगातले आपण एक मेजरमेंटच्या कपाने 1 कप वाटाणा घेतलेला आहे। तर फ्रेश असा वाटाणा घ्यायचा म्हणजे नाश्ता अगदी कुरकुरीत आणि छान असा चविष्ट बनतो। तर इथे बघा, आता मी पुढची प्रोसिजर करण्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता त्यासाठी आपण गॅस चालू केलेला आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। तर इथे बघा, 1 वाटीसाठी 1 ग्लास पाणी आपल्याला बरोबर परफेक्ट प्रमाण बनतं। तर आता त्यामध्ये आपण हे मटार टाकून घेणार आहोत। तर छान असा वाफलून मटार घेणार आहोत। तर मटार वाफलून घेत असताना जर मटार आपल्याला फ्रेश आणि ताजा असा आकसला जाऊ नये म्हणून त्यामध्ये आपल्याला 1 छोटे चमचे साखर वापरायची आहे। त्यामुळे अजिबात मटार आकसला जात नाही आहे, तसा त्याचा कलर सुद्धा हिरवा राहतो छान आणि मटार असा ताजा चवचवीत राहतो। तर इथे बघा, थोडीशी आपण साखर विरघळलेली आहे, आपण टाकलेली साखर यामध्ये। तर आता मौसूद अशी छान याला उकळी घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिट व्यवस्थित हा मटार आपण वाफलून घेणार आहोत। कारण आपल्याला हा मटार वाफलून झाल्यानंतर मॅश करून घ्यायचा आहे। त्यासाठी हा आपल्याला निबर ठेवायचा नाही, व्यवस्थित वाफलून घ्यायचा आहे। तर बघा, साखर यामध्ये आपण वापरल्यामुळे आपल्या मटारचा कलर आहे तसा छान असा हिरवागार राहिलेला आहे आणि मटार वाफरल्यानंतर अजिबात आकसलेले नाहीत, आणखीन जास्त टवटवीत असे छान फुलून आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला कोणत्याही रेसिपीमध्ये मटार वाफलून घेत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे थोडीशी साखर वापरायची। त्यामुळे मटार छान फुलून येतो आणि जो आपण पदार्थ करणार आहे त्याची सुद्धा चव नक्कीच वाढेल। तर इथे बघा, जो आपण नाश्त्याचा प्रकार वाटाण्याचा बनवणार आहोत तर तो आणखीन टेस्ट बनण्यासाठी त्यासाठी इथे आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे। त्यामध्ये टाकलेले आहेत 10-12 लसणाच्या पाकळ्या। त्यामध्येच आता तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार मी इथे एक 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत। तर त्यामध्येच आपण टाकून घेतोय फ्रेश अशी कोथिंबीर। तर इथे बघा, मी फ्रेश अशी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता त्यामध्येच टाकत आहोत 1 चमचा जिरं। तर इथे बघा, 1 चमचा आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे। तर आता व्यवस्थित आपण हे वाटण बारीक करून घेणार आहोत। तर इथे बघा, हिरव्या मिरचीचं छान असं आपण हे वाटण बनवून घेतलेले आहे। या वाटणामुळे आपण जो नाश्त्याचा मटारचा प्रकार बनवणार आहोत तो अगदी टेस्टी बनणार आहे। तर इथे बघा, एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित असा छान मटार आपला वाफरून तयार झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद केलेला आहे। यामध्ये जे पाणी होतं ते पूर्ण यामध्ये आटलेलं आहे पाणी, अजिबात आपल्याला पाणी काढण्याची गरज नाही। तर आता हा मटार आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय। तर इथे बघा, हा मटार आपण काढून घेतलेला आहे। तर आता हा मटार आपल्याला छान असा मॅश करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने इथे मी मटार मॅश करून घेतलेला आहे। तर अगदी जास्त बारीक पण नाही, आपल्याला अगदी नॉर्मली हा मॅशरच्या साहाय्याने इथे मॅश करून घ्यायचा आहे। तर ज्या पद्धतीने आपण पावभाजीसाठी मॅश करून घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला मटार मॅश करून घ्यायचा आहे आणि आपण मऊसूत शिजवल्यामुळे अगदी अलगदपणे हा मॅश केला जातो। तर इथे बघा, पूर्ण मॅशरनं आपण छान असा मटार मॅश करून घेतलेला आहे। तर तुमचा जर मटार वाफलून घेत असताना थोडासा जाडसर म्हणजे वाफरला गेला नाही, निब्बर राहिला तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा टाकून बारीक करून घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे फ्रेश अशी 1 कप कोथिंबीर। तर इथे बघा, चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचा थोडासा जास्तच वापर केला जातो, त्यामुळे आणखीन त्या पदार्थाची चव वाढते। तर इथे यामध्ये जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता यामध्येच आपण टाकत आहोत पाव चमचा हळद। यामध्येच आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ। तर तुमच्या वाटाण्याची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुम्ही मीठ घालू शकता। तर इथे 1 वाटीसाठी मी
1 चमचा मीठ वापरलेला आहे। तर इथे बघा 1 वाटी म्हणजे वाटाण्यासाठी आपण अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे। तर आता व्यवस्थित आपल्याला पाणी न घालता हे सगळं व्यवस्थित यामध्ये चोळून घ्यायचं आहे। वाटाणा तसा ओलसर असल्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची आपल्याला आवश्यकता लागत नाही। तर इथे बघा पूर्ण पाणी न घालता यामध्ये आपण हे पीठ चोळून घेतलेलं आहे। याला लावून हे पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे। यामध्ये थोडा सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला नाही। बघा इथे तुम्ही पाहू शकताय। तर आता व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे 1, 2 ते 3 चमचे तांदळाची पिठी। तर ही तांदळाची पिठी कशी बनवायची या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर तांदळाची पिठी यामध्ये वापरल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून हा पदार्थ आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरऐवजी यामध्ये वेगळ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकतात, आणखीन चव जास्त वाढेल याची। तर इथे बघा आता एकजीव करून घेते मी हे। तर यामध्ये बघा आता आपल्याला सगळी पिठं मिक्स केल्यानंतर 1 कप टाकायचं आहे बारीक खिसून घेतलेलं गाजर। तर इथे आपल्याला कच्चंच गाजर खिसून घ्यायचं आहे। तर आता व्यवस्थित हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे बघा मी मिक्स करून घेते। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा हे व्यवस्थित पीठ आपलं एकजीव आपण करून घेतलेलं आहे। तर इथे बघा व्यवस्थित आपलं हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आता या जे आपण छान अशी वडे बनवून घेणार आहोत। तर इथे बघा या पद्धतीने मी प्रेस करून तुम्हाला ज्या पद्धतीनं जेवढे पातळ बनवता येतील तेवढे बनवले तरी छानच होतात। जाड अजिबात बनवायची नाहीत। या पद्धतीने इथे आपण वडे बनवून घेणार आहोत। तर परत एकदा मी दुसरा बनवलेला वडा तुम्हाला दाखवते। अगोदर गोल असा याचा गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर थोडंसं आपण याला प्रेस करून घेणार आहोत। तर मीडियम साईजचे बनवायचे आहेत आपल्याला हे वडे, अजिबात जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही। तर इथे बघा या पद्धतीने हा आपले वडे बनवून तयार झालेले आहेत। तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा वडे आपले तयार होत आहेत। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। तर हे तेल आपल्याला जास्त कडकडीतही गरम नाही आणि जास्त थंडही नाही, अगदी मीडियम साईजच्या गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणजे वडे आपले छान कुरकुरीत बनतात। आणि आपण जर गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर वडे वरून करपले जातात आणि आतून अजिबात तळले जात नाही। त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। तर या सीझनमध्ये वाटाणा भरपूर प्रमाणात वाटाण्याच्या शेंगा उपलब्ध असतात। तर तुम्ही कोणकोणते वाटाण्याचे पदार्थ बनवतात ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर तेलही इथं आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे वडे सोडून घेणार आहोत। तर यामध्ये बघा मी वडे सोडून घेतलेली आहे। तर मी मगाशीही तुम्हाला रेसिपीच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की वडे हे तळत असताना अगदी मंद आचेवर छान असे खरपूस तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे छान असे खरपूस तळले जातात। तर इथे बघा एक 5 मिनिट झालेलं आहे आपण वडे यामध्ये टाकलेले। तर बघा अलगदपणे वरती हे वडे आलेले आहेत तेलाच्या, अजिबात चिटकलेले सुद्धा नाही। तर आपल्याला आणखीन 5 मिनिट याला व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर तांदळाचे पीठ घातल्यामुळे हे वडे अगदी खुसखुशीत बनतात, तेलकट अजिबात बनत नाहीत। जर आपण इथे मैद्याचा वापर केला असता तांदळाच्या पिठाऐवजी तर नक्कीच हे वडे तेलकट बनले असते। आणि टिप क्रमांक 2, जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही इथं पोह्याचं पीठ बारीक करून वापरलं तरी चालेल, त्याने सुद्धा वडे आपले छान खुसखुशीत बनतात आणि खायलाही चव छान अशी लागते। तर इथे बघा गाजरामुळे लालसर आणि कोथिंबिरीमुळे हिरवट, लाल आणि हिरवा किती छान असा आपल्या वड्यांना हा कलर आलेला आहे।
ते तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। हे वडे सॉस, शेजवान चटणी किंवा मग साधं सिंपल दही असू द्या, त्याच्यासोबत सुद्धा खूप खायला छान लागतात। तर इथं बघा दोन्ही पण साईडनं छान असे खरपूस आपले वडे तळून तयार झालेले आहे। तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघा पाहू शकताय किती खरपूस असे वडे आपले तळून तयार झालेले आहेत। तर मी एका डिशमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर इथे बघा मैत्रिणींनो, तयार झालेले आपले वडे आपण एका डिशमध्ये आपला नाश्ता काढून घेतलेला आहे। तर त्यासोबत घेतलेली आहे छान अशी शेजवान चटणी आणि त्यासोबत घेतलेलं आहे साधं सिंपल मीठ टाकलेलं दही। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगू शकता। तर अतिशय छान आणि खुसखुशीत असे हे आपले वडे बनलेले आहेत। बघा तुम्ही इथे पाहू शकताय आतून हे छान असे खरपूस तळले गेलेले आहेत। तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।